श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला वृंदा म्हणजे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरात हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते तिथे कधीही दुःख किंवा दारिद्र्य प्रवेश करत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीचे रोप हे केवळ धार्मिक प्रतीक नाही, तर ते ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा ओढून घेणारे एक अँटेना आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, निसर्गातच ईश्वराचा वास आहे. पण आपण तुळशीपाशी काही विशिष्ट आध्यात्मिक क्रिया केल्या, तर काही सिद्ध वस्तू तिथे ठेवल्या, तर आपल्या घराचे रूपांतर एका तीर्थक्षेत्रात होऊ शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्हाला तुमच्या तुळशी वृंदावनाखाली किंवा मातीत गपचूप लपवून ठेवायच्या आहेत. या उपायामुळे तुमच्या घरात साक्षात स्वामी समर्थांचा आणि महालक्ष्मींचा अखंड वास राहील. हा चमत्कार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण जाणून घेऊया तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्री स्वामी समर्थांची कृपा. तुळशीला विष्णुप्रिया म्हणले जाते आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त स्वरूप म्हणजे विष्णूचाच अंश आहे. जिथे तुळस असते तिथे विष्णूचा आणि जिथे विष्णूचा वास असतो तिथे स्वामींचा आशीर्वाद आपोआप मिळतो. अनेकदा आपल्या घरात वास्तुदोष असतात किंवा लोकांची वाईट नजर असते, ज्यामुळे घरात सतत कटकटी होतात आणि पैसा टिकत नाही. तुळशीच्या मुळांमध्ये अफाट शक्ती असते. जेव्हा आपण तिथे काही विशिष्ट वस्तू अर्पण करतो तेव्हा त्या वस्तू तुळशीच्या सानिध्यात चार्ज होतात आणि घराचे रक्षण करतात. पहिली वस्तू जाणून घेऊया, तांब्याचे नाणे किंवा तांब्याचे तार. तुळशीच्या मातीत गाडून ठेवायची पहिली वस्तू म्हणजे तांब्याचे नाणे. तांबे हा धातू मंगळ आणि सूर्यग्रहाशी संबंधित आहे. तसेच तांबे हा ऊर्जेचा उत्तम वाहक आहे. एक जुने तांब्याचे नाणे तुळशीच्या मुळापाशी थोडी माती उकरून तेथे गपचूप दाबून ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जमिनीत गाडली जाते. ज्यांच्या घरात सतत आजारपण असते किंवा ज्यांच्या घराची सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तांबे आणि तुळस एकत्र आल्यावर घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. दुसरी वस्तू म्हणजे कोळसा आणि भीमसेनी कापूर. दुसरी वस्तू जी तुम्हाला माती लपवायची आहे ती म्हणजे भीमसेनी कापराचा छोटा तुकडा किंवा कोळसा. कोळसा किंवा कापूर हा कार्बनचे रूप असून तो वाईट शक्तींना आणि वास्तुदोषांना शोषून घेते. एका लहान कागदात थोडा भीमसेनी कापूर गुंडाळून तो तुळशीच्या कुंडीत टाका. एका कोपऱ्यात गाडून ठेवावा. अनेकदा घराला नजर लागते, ज्यामुळे प्रगती थांबते. कापूर हा तुळशीच्या मुळातील ओलावा आणि तिथली ऊर्जा शोषून घेतो आणि हळूहळू त्याचे बाष्पीभवन होताना तो घरातील वातावरण शुद्ध करतो. यामुळे स्वामींच्या कृपेचा मार्ग मोकळा होतो. तिसरी गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी किंवा 5 गुंज. तंत्रशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात पिवळ्या मोहरीला दुष्ट शक्तींचा नाश करणारी वस्तू मानले जाते. एका लहान पिवळ्या कापडात 7 दाणे पिवळी मोहरी बांधून ती पुडी तुळशीच्या वृंदावनाखाली मातीत खोलवर लपवून ठेवावी. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या घरात पैशाची आवक कमी आणि खर्च जास्त आहे. पिवळी मोहरी आणि तुळस यांचा संयोग घरात लक्ष्मी स्थिर आणते. यामुळे स्वामी समर्थांचा वरदहस्त तुमच्या कुटुंबावर सदैव राहतो. तर आपण जाणून घेऊया उपाय करताना पाळायचे महत्त्वाचे नियम. हे उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हा उपाय गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी अंघोळ केल्यावर करावा. या वस्तू ठेवताना कोणालाही सांगू नका किंवा कोणासमोरही करू नका. म्हणूनच याला गुपचूप करण्याचा उपाय म्हणतात. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी हा उपाय करू नये किंवा तुळशीला स्पर्श करू नये. उपाय करताना मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवावा. तुमचा भाव जेवढा शुद्ध असेल तेवढा रिझल्ट लवकर मिळेल. तर आपण जाणून घेऊया तुळशीपाशी संध्याकाळी करायची एक विशेष सेवा. वस्तू ठेवण्यासोबतच रोज संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना म्हणावं, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. त्यानंतर तिथेच बसून स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. असे केल्याने तुम्ही मातीत लपवून ठेवलेल्या वस्तूंची शक्ती अधिक जागरूक होते आणि त्या वस्तू तुमच्या घरासाठी मॅग्नेटसारख्या काम करू लागतात, ज्या सुख आणि समृद्धी खेचून घेतात. भक्त हो, स्वामी समर्थ हे निसर्गपुत्र आहेत. त्यांना झाडे, फुले आणि तुळस अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही तुळशीची सेवा करता तेव्हा स्वामींना ती थेट पोहोचते. अनेक भक्तांनी हा अनुभव घेतला आहे. तुळशीच्या मुळापाशी तांब्याचे नाणे किंवा मोहरी ठेवल्यानंतर त्यांच्या घरातील जुनी भांडी मिटली आहेत आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू झाले आहेत. हा उपाय तुमच्या नशिबाची टाळे उघडण्याची ताकद ठेवतो. चला तर मग आता तुळशीच्या मातेकडे आणि स्वामींकडे एक प्रार्थना करूया. हे वृंदामाते,
हे स्वामी समर्थ, मी माझ्या श्रद्धेने या वस्तू तुझ्या चरणी अर्पण केल्या आहेत. माझ्या घराचे रक्षण करा, घरातील नकारात्मकता दूर करा आणि आम्हाला सुख, समृद्धी व अखंड आरोग्य लाभू दे. तुमचा वास माझ्या घरात कायमचा असू दे. मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुळशी वृंदावनापाशी केलेला हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात मोठी क्रांती घडवून आणू शकतो. पूर्ण विश्वासाने हा उपाय करा आणि स्वामींच्या चमत्काराची अनुभूती घ्या. तुम्हाला तुमच्या तुळशीबद्दल आणि स्वामींच्या सेवेबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व स्वामी भक्तांना, मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही कल्याण होईल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमची तुळस सदैव हिरवीगार राहो आणि तुमचे घर आनंदाने भरलेले राहो. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शन व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.